Hello friends, my dear students. Today we are going to learn the next part of a tree, that is a stem. आज आपण या प्लांट्सचे जे आपण भाग अभ्यासत आहोत त्या प्लांट्सच्या अनेक भागांच्या मधील एक भाग आपण स्टेम म्हणजेच खोड, आज खोडाचा अभ्यास करणार आहोत. Whenever you go outside and observe all the plants around you, do you see that some plants are small, some plants are big, some plant size is different, shapes are also different, colors are also different. There are many type of differences in between the plants. जर आपण घराच्या बाहेर पडलो आणि आपण पाहिलं तर अनेक झाडे दिसतात आणि त्या झाडांच्या मध्ये अनेक प्रकारची भिन्नता दिसते. म्हणजे त्यांच्या आकारामध्ये भिन्नता दिसते, त्यांच्या पानांच्या मध्ये भिन्नता दिसते, त्यांच्या रंगामध्ये भिन्नता दिसते, त्यांच्या वासांमध्ये भिन्नता दिसते. या वनस्पतींच्या मध्ये अशा अनेक प्रकारच्या भिन्नता आढळून येतात. The plants is a classified on the basis of the stem. तर सर्वसाधारणपणे हे जे वनस्पती आहे ही वनस्पतींचे वर्गीकरण खोडांच्या आधारे केलं जातं, स्टेम्सच्या आधारावर केलं जातं. ऑन द बेसिस ऑफ स्टेम्स, खोडाच्या आधारावर वनस्पतींचं वर्गीकरण केलं जातं. द स्टेम्स मीन्स द पार्ट ऑफ अ ग्रो. द स्टेम्स मीन्स द पार्ट ऑफ अ प्लांट विच ग्रो अबाव द सॉइल. बघा, स्टेम म्हणजे काय बरं, मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीलाच. द स्टेम म्हणजे असा झाडाचा भाग की जो जमिनीच्या वर वाढतो. द स्टेम मीन्स द पार्ट ऑफ अ प्लांट विच ग्रो अबाव द सॉइल. जो मातीच्या वर, जमिनीच्या वर वाढतो त्याला आपण स्टेम असे म्हणतो. लेट अस सी द फर्स्ट टाईप, दॅट इज द हर्ब्स. आता आपण त्या खोडांच्या आधारावर जे झाडांचं, वनस्पतींचं वर्गीकरण होत असतं त्यातला पहिला प्रकार वनस्पतींचा आपण पाहत आहोत की जो खोडांच्या आधारावर वनस्पतींचं वर्गीकरण केलेलं आहे. आणि तो पहिला प्रकार आहे तो हर्ब्स. हर्ब्स म्हणजे काय तर रोप. आपण बघितलेले आहेत. आपण बागेमध्ये गेला असाल, घराच्या बाहेर फिरला असाल किंवा तुमच्या शाळेच्या बागेमध्ये, शाळेच्या पायऱ्यावरून चढत असताना तुम्हाला छोटी छोटी रोपे पाहिला असाल, त्यांना आपण हर्ब्स म्हणतो. ती रोपे छोटी असतात, तुम्ही सर्वजण पाहिलं असाल. आता त्याची माहिती थोडक्यात आपण अशीच म्हणू शकतो, द हर्ब्स आर व्हेरी स्मॉल अँड वीक प्लांट. रोपे कशी असतात, द हर्ब्स आर व्हेरी स्मॉल अँड वीक प्लांट्स. रोपे खूप लहान आणि वीक म्हणजे काय तर नाजूक असतात रोपे. दे हॅव थिन ग्रीन अँड सॉफ्ट स्टेम्स. ते कसे असतात, ते थिन दे हॅव द थिन म्हणजे पातळ, अशक्त असतात. ग्रीन हिरवीगार असतात. अँड सॉफ्ट स्टेम, आणि त्या रोपांचं खोड जे आहे ते खोड हे सॉफ्ट असतं, मऊ असतं. तुम्ही बघितलं असाल, आपण शाळेत जात असताना दोन्ही बाजूला छोटी छोटी रोपे असतात. तुमचा जरी चुकून पाय पडला तरी ती रोपे मोडतात. त्याचं कारण काय तर त्याचं खोड हे सॉफ्ट असतं, स्टेम त्याचा सॉफ्ट असतो, मऊ असतो खोड त्याचं. आणि ते उंचीने सुद्धा खूप कमी असतात, म्हणून ते सहजगत्या आपला चुकून पाय पडला तरी सुद्धा ती मोडतात. दे युजली लिव्ह फॉर 3 or 4 months. तर हे जे हर्ब्स असतात, रोपे असतात, ही रोपे सर्वसाधारणपणे
3 ते 4 महिने जगतात. त्यांचं जीवन हे 3 ते 4 महिन्यांचं असतं. दे युजली लिव्ह फॉर 3 or 4 months. It can be used as a medicines or added to flavor of a food. Usually their smells is pleasant and the amazing. जर आपण त्या रोपांचा वापर पाहिला तर बरीचशी रोपे ही औषधासाठी वापरली जातात. इट कॅन बी युज्ड ॲज अ मेडिसिन्स. ती औषध म्हणून वापरतात. उदाहरण तुळशी. तुळशी हे रोप आहे. तुळशीचा वापर आपण औषध म्हणून करत असतो. और टू ॲड अ फ्लेवर टू फूड. आपण त्या अन्नामध्ये चव येण्यासाठी सुद्धा त्या रोपांचा वापर करत असतो. म्हणजे आता आपण पाहिलं असाल की कोथिंबीर आपण अन्नामध्ये टाकतो. आपल्या अन्नात कोथिंबीर हे रोप आहे. कोथिंबीर हे हर्ब्स आहे आणि त्या कोथिंबीरीमुळे आपल्याला फ्लेवर मिळतो, चांगली चव येते अन्नाला आपल्या. युजली they are used as a medicine or to add a flavor to the food. Usually their smell is a pleasant. त्याचा वास सुद्धा आल्हाददायक असतो. But one another thing you don't know, maybe you don't know, what is the banana? Banana is a herb or a tree or a shrub. बनाना म्हणजे केळ. केळ हे रोप आहे का झुडूप आहे का वृक्ष आहे? तर सर्वसाधारणपणे आपण बघितल्यानंतर आपण म्हणतो की ते वृक्ष आहे, परंतु ते बनाना वृक्ष नाही आहे. तर बनाना काय आहे? तर बनाना इज अ हर्ब्स. बनाना काय आहे? एक रोप आहे ते. बनाना प्लांट इज अ वर्ल्ड्स लार्जेस्ट हर्ब. बनाना जो आहे तो बनाना प्लांट हा काय आहे? तर तो एक लार्जेस्ट हर्ब आहे. मोठं रोप आहे बनाना. कारण का बघा, रोपाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं असतं की त्यांचा खोड हे सॉफ्ट स्टेम असतं. ज्या पण वनस्पतीचं स्टेम सॉफ्ट असतं, एनी प्लांट who have the soft stem, that plant is called herb. Any plant who have the soft stem, that plant is called herb. बनाना जरी तो मोठा दिसत असला तरी सुद्धा त्याचं खोड जे आहे ते खोड हे कसं आहे? मऊ आहे. म्हणून बनाना हा जगातला सर्वात मोठा रोप आहे. आता आपण या हर्बची काही उदाहरणे मी तुम्हाला सांगतोय. पहिलं उदाहरण आहे मिंट. दुसरं उदाहरण आहे कोथिंबीर. त्याला आपण काय म्हणतो? कोरिएंडर. जे आपल्या अन्नात आपण वारंवार वापरतो चवीसाठी. आल्हाददायक वास सुद्धा त्याचा छान येतो बघा. आणि तिसरं आहे ते स्पिनॅच. स्पिनॅच म्हणजे काय? तर पालक. हे काय आहेत? तर हर्बची उदाहरणे आहेत. अशीच तुम्ही हर्ब्सची आसपास तुमच्या घराच्या अवतीभोवती काही तुम्हाला हर्ब्स रोपे सापडतील, पाहायला मिळतील. त्यांची नावं वहीमध्ये उतरवून काढा. आता पुढला जो प्रकार आपण पाहणार आहोत की वनस्पतीचा प्रकार पुढला की जो खोडांच्या आधारावर पडलेला आहे तो आहे दुसरा प्रकार म्हणजे शरब. शरब म्हणजेच त्याला काय म्हणतात? श्रब. त्याला काय म्हणतात? श्रब. श्रब म्हणजेच झुडूप. झुडपाला श्रब असे सुद्धा म्हणतात. आपण अनेक झुडपे बघितलेली आहेत. तर ती झुडपे त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? त्याला बघा, इथं मी तुम्हाला उदाहरण दाखवतोय की मगाशी आपण जे म्हटलं की जगातलं बनाना प्लांट इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट हर्ब. जगातलं सर्वात मोठं रोप कुठलं असेल तर ते काय आहे? बनाना आहे.
कारण याचा खोड हे कसं असतं, सॉफ्ट आहे, नाजूक आहे. आता पुढला बघा, आपण विचार करत आहोत तो श्रब. श्रब म्हणजेच झुडपे. तर हा दुसरा प्रकार आहे जो खोडांच्या आधारे, वनस्पतीचा खोडांच्या आधारे पडलेला प्रकार श्रब. श्रब म्हणजे झुडूप. तर तुम्ही सर्वसाधारणपणे इकडं तिकडं बघितलं असाल, अनेक झुडपे बघितलं असाल. त्या झुडपांचा जर विचार करता, इथं तुम्हाला डोळ्यासमोर तुम्हाला छानसं झुडपाचं चित्र, झुडपाची इमेज मी तुम्हाला दिलेली आहे. किती फांद्या आहेत बघा, किती भरपूर फांद्या आहेत. आणि त्या सगळ्या फांद्या, ब्रांचेस ह्या पातळ असतात आणि खालूनच उठलेल्या असतात, जमिनी लगत. बघा त्या जर झुडपाकडे बघितलं आपण, तर जमिनी लगत अनेक फांद्या उठलेल्या असतात, अनेक ब्रांचेस जमिनी लगत खोडातून बाहेर आलेले असतात. पातळ असतात, उंचीने थोडे कमी असतात. त्याला आपण काय म्हणतो, श्रब. श्रब्स आर द स्मॉल टू मीडियम साईज. श्रब्स कशा असतात, स्मॉल टू मीडियम साईज आणि वुडी प्लांट्स. म्हणजे बघा, श्रब जे आहेत, श्रब जी झुडपे असतात ती कशी असतात, तर लहान ते मध्यम आकाराची असतात. आणि ते वुडी प्लांट्स असतात. वुडी प्लांट्स म्हणजे काय, लाकडासारखे टणक असतात. त्यांचे जर आपण स्टेम्स बघितले, जरी त्याची उंची कमी असली, जरी ते पातळ असले, तरीसुद्धा त्यांचे स्टेम कसे असतात, वुडी असतात. वुडी प्लांट्स आहेत ते, वुडी असतात ते स्टेम्स. म्हणजे लाकडासारखे टणक असतात ते त्यांचे स्टेम्स. अँड द मेनी ग्रो अप टू 5 to 6 meters. मेनी श्रब्स ग्रो अप टू 5 to 6 meters. हे जे श्रब्स असतात, ही जी झुडपं असतात, ही झुडपं 5 ते 6 मीटर उंचीपर्यंत वाढतात. दे आर द स्मॉलर दॅन ट्री. ते कसे असतात, तर ते वृक्षापेक्षा लहान असतात. आपण बघितलेले वृक्ष उंच असतात वृक्ष. तर हे जे आहेत श्रब, ते श्रब वृक्षापेक्षा लहान असतात, 5 ते 6 मीटरपर्यंत ते वाढतात. दे आर द हायली ब्रांच्ड फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम्स. दे आर हायली ब्रांच्ड फ्रॉम द बेस ऑफ द स्टेम्स. त्याला अनेक फांद्या जमिनी लगत खोडातून फुटलेल्या असतात. तुम्हाला मी मगाशी सांगितलं की तुम्ही बघितलं पण असाल, अनेक फांद्या असतात झुडपाला, अशा जमिनी लगत फुटत जातात. ते पातळ असतात, थीन असतात. तर ब्रांचेस आर थीन, ब्राऊन आणि वुडी स्टेम्स. ते कशा असतात बघा, ते फांद्या थीन म्हणजेच काय म्हटलं मी, पातळ. ब्राऊन म्हणजे असे ब्राऊन कलरचे असतात. आणि वुडी स्टेम्स म्हणजे लाकडासारखे मजबूत असतात. त्यांची उंची जरी 5 ते 6 मीटर असली, तरीसुद्धा त्यांच्या फांद्या ह्या थिनी आणि उडी असतात. म्हणजे पातळ पण आणि मजबूत पण असतात. दे आर ऑल्सो कॉल्ड बुशेस. आणि यालाच आपण काय म्हणतो, झुडपे. श्रबला काय म्हणतो, झुडपे. श्रब्स लिव्ह फ्यू इयर्स. ही जी झुडपे असतात, ही झुडपे काही वर्षे जगतात. ॲक्च्युली वी हॅव लर्न्ड हर्ब्स आर लिव्ह फॉर 3 to 4 months ओनली. दे आर युजली लिव्ह फॉर 3 to 4 months. हर्ब्स जे असतात, रोपे, ते 3 ते 4 महिने जगतात. बट श्रब्स आर लिव्ह फ्यू इयर्स. परंतु झुडपे काही वर्षे जगतात. जर आपण त्या झुडपांच्याकडे पाहिलं, तर आपल्याला दिसतं की झुडपांच्यामध्ये अनेक शाखा असतात, अनेक ब्रांचेस असतात. देर आर लॉट ऑफ ब्रांचेस. ईच ब्रांच इज अ टायनी, ब्राऊन अँड वुडी. अँड द हाईट ऑफ द श्रब्स इज युजली 5 to 6 meter. श्रबचे हे वैशिष्ट्य आहेत. दीज आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द श्रब्स. The shrubs are small and medium. Branches, the shrub have the lot of branches, but that branches are tiny. That branches are thin.
दॅट ब्रांचेस आर ब्राऊन अँड दॅट ब्रांचेस आर वुडी. ते कसे असतात, उंचीनं कमी असतात, परंतु त्याचे ब्रांचेस, त्याच्या ज्या फांद्या असतात त्या पातळ असतात, त्या ब्राऊन कलरच्या असतात आणि त्या उडी असतात, मजबूत सुद्धा असतात. आता काही आपण उदाहरणं पाहणार आहोत. वी आर गोइंग टू सी some examples of the shrubs that are the rose plant. रोज म्हणजे बघितलेलं आपण, सुंदर असं गुलाब असतो, त्या गुलाब हे झुडूप आहे, तुम्ही बघितलं असाल गुलाबाची झुडपे. तुलसी, तुळस, हे सुद्धा काय आहे, श्रब्स आहेत. पुढं हिबिस्कस, हे सुद्धा काय आहे तर श्रब्स आहेत. ही काही उदाहरणे आहेत की ज्यांचा समावेश श्रब्समध्ये म्हणजे झुडपांच्या मध्ये केला जातो. आणि आता पुढला पण प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे ट्रीज. ट्रीज म्हणजे काय, वृक्ष आहेत. आता आपण बघितलेले आहेत, भरपूर वृक्ष आपण बघितलेले आहेत. ते वृक्ष आकाराने लहान असतात का हो, उंच असतात ना. आणि काय असतात त्यांचं वैशिष्ट्य काय, वृक्ष आपण सहज पाय लावला आपला तर पडतं का होते, मोडतं का होते, नाही ना. का, ते मजबूत असतं. ट्रीज आर बिग, टॉल अँड स्ट्रॉंग. ट्रीज कशा असतात, वृक्ष कशा असतात, मोठी, उंच आणि मजबूत असतात. ट्रीज आर बिग, टॉल अँड स्ट्रॉंग. दे हॅव अ थिक ब्राऊन अँड वुडी स्टेम्स दॅट इज कॉल्ड ट्रंक. जे वृक्ष असतात त्या वृक्षांचे खोड कसे असते बघा, वृक्षांचा खोड कसा असतं तर थिक म्हणजे काय, जाड, ब्राऊन कलरचा असतो. त्याचा स्टेम कसा असतो, ब्राऊन कलरचा असतो. आणि उडी म्हणजे काय, अशा लाकडासारखं मजबूत. द ट्रीचं वैशिष्ट्य काय आहे बघा, द ट्रीज आर द बिग, टॉल अँड स्ट्रॉंग. दे हॅव द थिक ब्राऊन अँड द वुडी स्टेम्स दॅट इज कॉल्ड ट्रंक. ते जे वृक्ष असतात त्या वृक्षाचे खोड हे जाड असतात, मजबूत असतात. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्या खोडाला तर ट्रंक असं म्हटलं जातं. दे हॅव मेनी ब्रांचेस. त्याला अनेक ब्रांचेस असतात, अनेक शाखा असतात, अनेक फांद्या असतात. दॅट बिअर लीव, फ्लॉवर अँड फ्रूट्स. आणि त्याच्या शाखा असतात, त्याच्या फांद्या असतात. त्या फांद्या काय करतात तर पानांना, फुलांना आणि फळांना आधार देतात, ते त्यांना सांभाळून धरतात. ट्रीज युजली लिव्ह फॉर मेनी इयर्स. ह्यांचं जे लाईफ आहे, या ट्रीजचं लाईफ जे असतं, त्याचं जीवन जे असतं ते अनेक वर्ष ते जगतात. ट्रीज युजली लिव्ह फॉर मेनी इयर्स. मेनी इयर्स म्हणजे अनेक वर्ष ते जगतात. जर आपण उदाहरण बघायची झाली या ट्रीजची, तर आपण कोणकोणती उदाहरणं घेणार तर नीम, मँगो म्हणजे आंबा, कोकोनट ट्री, कोकोनट म्हणजे नारळाचं झाड. हे कसे असतात, उंचच्या उंच असतात. त्यांची खोडं कशी असतात, मजबूत असतात. त्यांची मुळं सुद्धा खोलवर गेलेली असतात. ह्या ट्रीचं वैशिष्ट्य असं हे असतं, यांची मुळं सुद्धा खोलवर गेलेली असतात. रूट्स आर पेनिट्रेट डीप इन अ सॉइल. त्याचे रूट्स जे असतात, ते मुळं जे असतात ते खोलवर जमिनीत रुतलेली असतात, गेलेली असतात. आता आपण खोडावरून पडणारा पुढला चौथा प्रकार पाहत आहोत, त्याला म्हणणार आहे आपण क्लाइंबर.
क्लाइंबर तुम्ही ऐकलं असाल, रोप क्लाइंबर हा शब्द ऐकला असाल. रोप म्हणजे दोरी, क्लाइंबर म्हणजे लोंबकळणारा, दोरीला धरून लोंबकळणारा गिर्यारोहक जे असतात त्याला क्लाइंबर्स म्हणतात. म्हणजे ते वर चढत जातात आधाराने, कुणाच्या दोरीच्या खडकांच्या आधाराने चढत जातात. हे क्लाइंबर्स पण आधाराने वाढतात, म्हणून त्याला क्लाइंबर्स हा शब्द वापरला आहे. द क्लाइंबर्स आर द प्लांट्स विथ अ वीक स्टेम. ह्याचा क्लाइंबर्स जे असतात, हे क्लाइंबर्सचं स्टेम जे आहे, खोड जे आहे ते वीक असतं म्हणजे ते कसं असतं, नाजूक असतं. दे कॅनॉट स्टँड स्ट्रेट म्हणजे ते स्वतः उभे राहू शकत नाहीत. अँड नीड सपोर्ट टू ग्रो. आणि त्यांना काय लागतं, वाढण्यासाठी सपोर्टची आवश्यकता असते. वाढण्यासाठी त्यांना कशाची आवश्यकता असते, तर आधाराची आवश्यकता असते. ते आधारानेच वाढतात, म्हणून त्याला क्लाइंबर्स म्हणतात. क्लाइंबर्स नीड सपोर्ट टू ग्रो. विदाउट सपोर्ट दे कॅनॉट ग्रो. देन वी कांट से दॅट्स आर द क्लाइंबर्स. जर ते आधाराने वाढत नसतील, त्याला आपण क्लाइंबर्स म्हणू शकत नाही. आपण पाहिलेलं आहेत, बागेमध्ये पाहिलेलं आहे, आपण आपल्या घराच्या शेजारी सुद्धा पाहिला असाल की तुमच्या घराला लागून भिंतीला, काठीला काहीतरी आधार घेऊन वाढणारी प्लांट्स, वनस्पती पाहिला असाल, त्यांना आपण क्लाइंबर्स म्हणणार. दे मस्ट क्लाइंब ऑन अदर प्लांट्स, स्टिक्स or the wall to grow. They must climb on other plants, sticks or the wall to grow. ते वाढण्यासाठी काय करतात, तर त्या झाडाचा किंवा एखाद्या भिंतीचा, एखाद्या काठीचा आधार घेऊन ते वाढत असतात, वर चढत असतात. जर आपण त्यांची उदाहरणे बघायची झाली तर पी प्लांट, पी म्हणजे काय, वटाणा हा काय आहे, तर क्लाइंबर आहे. ग्रेप वाईन्स म्हणजे काय, तर द्राक्षवेल ही सुद्धा क्लाइंबर्सच आहे, ती आधारानेच वाढते. मनी प्लांट हे सुद्धा एक प्रकारचं क्लाइंबर आहे. तर ही आपण क्लाइंबरची उदाहरणे पाहिली. What are the characteristics of climbers? Climbers are always grow with the help of others. हे नेहमी दुसऱ्याच्या मदतीने वाढतात, हे त्यांचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. They can't stand straight. ते कधीच उभे राहू शकत नाहीत. They need support टू ग्रो. ते वाढण्यासाठी आधारची आवश्यकता असते. हे त्याचं क्लाइंबर्सचे वैशिष्ट्य आहेत. तुम्ही तुमच्या घराच्या आसपास किंवा इकडं तिकडं बाहेर फिरायला गेल्यानंतर काही क्लाइंबर्स बघायला मिळाले तर त्याचे नावं तुम्ही जाणून घ्या आणि ती नावं तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. हा एक प्रकारचा होमवर्क समजा मी जो सोबत देत आहे. आता पुढला जो प्रकार आहे, जो खोडावरून वनस्पतीचा पडतो, त्याला म्हणतात क्रीपर्स म्हणजे वेली. आपण बघितलेल्या आहेत वेली, ते कशा आहेत, लता म्हणतो आपण त्याला. क्रीपर म्हणजे लता, जे जमिनीवर सरपटत वाढतात, जमिनीवर सर्वत्र. आता मी या इमेजमध्ये तुम्हाला दाखवलेलं बघा, त्या दगडावर त्या सगळ्या वेली वाढायला लागल्यात, लता वाढतात त्या. त्या क्लाइंबर्स आणि हे दोन्ही जवळपास एकसारखेच आहे. यांचं जर कंपॅरिझन केलं तर दोघांच्यामध्ये कॉमन एकच आहे की वीक स्टेम असतं दोघांचं सुद्धा स्टेम कसं असतं, वीक. त्यांची खोडं ही वीक असतात. देअरफॉर दॅट्स वाय दे कॅनॉट गो स्ट्रेट ऑर दे कॅनॉट स्टँड स्ट्रेट. म्हणून त्यांनी असे उभे राहू शकत नाहीत क्लाइंबर्स आणि क्रीपर्स, बिकॉज ऑफ ड्यू टू द वीक स्टेम.
वीक स्टेममुळं. द क्रीपर्स म्हणजे काय म्हटलं मी, वेली. द क्रीपर्स आर द वीक प्लांट्स. ह्या वेली ज्या लता आहेत, त्या वेली आहेत, त्या कशा असतात तर त्या वीक असतात. वीक म्हणजेच नाजूक असतात, नाजूक वनस्पती असतात. दॅट मोस्टली ग्रो अलॉंग द ग्राउंड. दॅट मोस्टली ग्रो अराउंड द ग्राउंड. ते कसे असतात तर त्या जमिनीच्या साहाय्याने जमिनीवरच वाढतात, जमिनीसह वाढतात. दॅट मोस्टली ग्रो अलॉंग द ग्राउंड. त्या जमिनीसह जमिनीवरच वाढतात. म्हणजे क्रीपर्स काय, द क्रीपर्स आर द वीक प्लांट दॅट मोस्टली ग्रो अलॉंग द ग्राउंड. क्रीपर्स आर द वीक प्लांट्स दॅट मोस्टली ग्रो अलॉंग द ग्राउंड. दे हॅव द वीक स्टेम अँड द थिन ब्रांचेस. त्यांचे काय असतात, वीक स्टेम असतो. त्यांचं जे खोड असतं ते खोड हे वीक असतं, नाजूक असतं. आणि त्यांचे ब्रांचेस जे असतात, त्यांचे ज्या फांद्या असतात त्या फांद्या थिन असतात. थिन म्हणजे पातळ असतात. दे युजली बिअर द बिग फ्रूट्स. परंतु त्यांना मोठी फळे लागतात. जर आपण उदाहरणं बघायची झाली की क्रीपर्सची, या लतांची, तर अनेक उदाहरणं आहेत. कोणता भोपळा आहे, वॉटरमेलन आहे, म्हणजेच आपण त्याला म्हणतो की उन्हाळ्यामध्ये येते की वॉटरमेलन हे. द पंपकिन भोपळा, वॉटरमेलन ही उदाहरणं आहेत. आणि परत मस्कमेलन हे सुद्धा, मस्कमेलन म्हणजे कस्तुरी, तर हे सुद्धा काय आहेत, क्रीपर्स आहेत. हे काय आहेत, क्रीपर्स आहेत. वॉटरमेलन म्हणजे आपण काय म्हणतो कलिंगड. तर ही क्रीपर्सची उदाहरणं आहेत. आता आपण या पाहिलं की स्टेम्सच्या आधारावर, ऑन द बेसिस ऑफ अ स्टेम, म्हणजे स्टेमच्या आधारे प्लांट्सचं क्लासिफिकेशन जनरली केलं जातं. आणि ते आपण आता अभ्यासलं. तर त्यातला पहिला जो प्रकार आहे, टाईप्स आहे, तो होता हर्ब्स. दुसरा होता श्रब. तिसरा होता ट्री. चौथा होता क्लाइंबर. आणि पाचवा होता क्रीपर्स. आता आपण या खोडांचे काही फंक्शन्स, कार्य पाहणार आहोत. द फंक्शन्स ऑफ स्टेम्स. हे जे खोड आहे, या खोडांचं कार्यसुद्धा खूप महत्त्वाचं असतं. The main functions of the stems of the plant are, जे काही मुख्य कार्य जे आहेत, ती मुख्य कार्य मी तुम्हाला सांगतोय. The first function of the stem is the stem support to the plant. काय करतं तर स्टेम त्या प्लांटला सपोर्ट करतं, म्हणजे त्या वनस्पतीला आधार देतं. अँड होल्ड द प्लांट अपराईट. आणि त्याला उभं असं धरून ठेवतं ते. हे त्याचं पहिलं कार्य आहे स्टेम्सचं. स्टेम्स ऑलवेज सपोर्ट टू प्लांट अँड होल्ड द प्लांट अपराईट. हे पहिलं कार्य आहे त्याचं. दुसरं कार्य आहे त्याचं, द स्टेम ऑफ अ प्लांट कॅरीज वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द रूट टू द लीव्स अँड ऑल पार्ट ऑफ द प्लांट्स. म्हणजे काय, रूट ॲब्सॉर्ब वॉटर अँड मिनरल्स. दॅट ॲब्सॉर्ब्ड वॉटर अँड मिनरल्स प्रोव्हाइड टू द स्टेम्स. स्टेम इज अ नथिंग बट अ पाईप. आणि दॅट मिनरल्स अँड वॉटर्स provide the stem to the leaves for the photosynthesis. हे जे खोड असतं, हे खोड काय करतं तर जे मुळाकडून शोषलं गेलेलं न्यूट्रिएंट्स असतील, पाणी असेल आणि मिनरल्स असतील, खनिज असतील, पाणी असेल आणि न्यूट्रिएंट्स पोषक तत्वे असतील, ते पोषक तत्वे ते खोड मुळाकडून खोडाकडे येतं आणि ते खोड ते पानाकडे पाठवतं.
हे त्याचं कार्य आहे. स्टेम इज नथिंग बट अ पाईप. हे जे खोड आहे ते एक प्रकारचं पाईप आहे. त्या पाईपमधून ते शोषलेलं जे काही पाणी आहे, मिनरल्स आहेत, ते पानाकडं पाठवण्याचं काम हे खोडाचं असतं. स्टेम्स कॅरीज द प्रिपेअर्ड फूड फ्रॉम द लिव्स टू अदर पार्ट ऑफ द प्लांट्स. बघा, सुरुवातीला मगाशी मी काय म्हटलं की मुळाकडून शोषले गेलेलं पाणी, खनिजे, पोषक तत्वे यांचा वहन करून यांना वाहून पानाकडे नेऊन देतं ते. आणि तिथं पान म्हणजे तुम्हाला माहिती आहे, लिव्स इज नथिंग बट अ किचन ऑफ अ प्लांट. इट इज अ फूड फॅक्टरी ऑफ अ प्लांट. ते वृक्षाची काय आहे तर किचन आहे, तिथं अन्न निर्माण केलं जातं. आणि ते जे निर्माण झालेलं अन्न आहे ते अन्न पानाकडून पुन्हा त्या स्टेम्सकडे पाठवलं जातं, त्या खोडाकडे पाठवलं जातं. आणि खोड उरलेल्या आपल्या पूर्ण भाग जे आहेत, वनस्पतीचे जे भाग आहेत, त्या भागांपर्यंत ते अन्न पोचवतं. हे एक महत्त्वाचं काम आहे याचं. ही 3 महत्त्वाची कार्य आहेत. द फर्स्ट फंक्शन ऑफ द स्टेम इज दॅट इज द स्टेम ऑलवेज सपोर्ट टू द प्लांट. हे पहिलं कार्य. दुसरं, द स्टेम काय करतं बघा, द स्टेम ऑफ द प्लांट कॅरीज वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द रूट टू द लिव्स. म्हणजे काय करतं, जे रूटकडनं आलेलं पाणी आहे, मिनरल्स आहेत, ते पानापर्यंत पोचवण्याचं काम हे स्टेम करतं. अँड द लिव्स इज द किचन ऑफ द प्लांट अँड लिव्ह इज द फूड फॅक्टरी ऑफ अ प्लांट. आणि तो जो लिव्ज आहे, पानं आहेत, ती पानं काय आहेत तर ते फूड फॅक्टरी आहे. ते फूड फॅक्टरीमध्ये फूड प्रिपेअर केलं जातं, तयार केलं जातं. आणि ते तयार केलेलं अन्न पुन्हा वन्स अगेन द स्टेम प्रोव्हाइड टू द रिमेनिंग द रेस्ट ऑफ द पार्ट्स ऑफ द प्लांट. उरलेल्या सर्व भागांना ते अन्न पुरवण्याचं काम करतं. आता आपण पाहिलेलं आहे त्याचे कार्य. आता आपण त्या स्टेम्सचे पार्ट पाहणार आहोत. जे पहिला पार्ट आहे तो नोड. नोड म्हणजे काय तर पेरे. नोड म्हणजे काय तर पेरे. आता बघा, हे पेर आहे. कांडी आपण म्हणतो की नाही, तर ऊस दाखवला मी बघा, तुम्हाला लक्षात येईल. ऊस आहे का, ऊसाची कांडी दिसते का, हे आणि हे नोड आहेत. त्याला काय म्हणायचं, नोड. पार्ट ऑफ अ स्टेम, खोडाचा असा भाग वेअर द लिव्स कम आउट. खोडाचा असा भाग जिथं पाने उगवतात, पाने येतात, त्याला आपण नोड असं म्हणतो. इथं आलंय बघा, तुम्ही बघितलं असं, इथं पान आले बघा, ह्याला आपण काय म्हणतो, नोड असे म्हणतो. हे मी उदाहरण मुद्दाम घेतले तुम्हाला सहज समजावं यासाठी. ऊसाचं म्हणजे तुम्हाला नोड लक्षात येतं, समजलं असेल. हे पान उगवलं बघा इथं, मग ह्याला म्हणणार आपण नोड. इथं आहे का, इथं आहे बघा, टिपक्या दिल्या तुम्ही. द नोड मीन्स पेरे, मराठीत त्याला पेरे म्हणतात. द पार्ट ऑफ अ स्टेम वेअर द लिव्स कम आउट और द ब्रांचेस कम आउट. जिथून वनस्पतीची पाने उगवतात किंवा त्या वनस्पतींच्या फांद्या उगवतात, त्याला नोड म्हणतात. आता इंटरनोड म्हणजे काय, त्या 2 नोडच्या मधला पार्ट जो असतो ना, त्याला इंटरनोड म्हणतात. द पार्ट बिटवीन 2 नोड्स इज कॉल्ड इंटरनोड. आता बघा, हे नोड आहे, हे नोड आहे, हा इंटरनोड झाला. लक्षात येते, इंटरनोड. हा नोड आहे, हा नोड आहे, आणि याच्या मधला थोडक्यात त्या ऊसाची जी कांडी आहे ना, ती कांडी इंटरनोड आहे. द पार्ट बिटवीन 2 नोड इज कॉल्ड इंटरनोड. आणि पुढलं बड म्हणजे काय, मुकुल म्हणजे काय बघा, अ टिप ऑफ अ स्टेम वेअर द लिव्स कम आउट. खोडाचा अग्रभाग
जिथे पाने उगवतात त्याला बड असे म्हणतात. अ टिप ऑफ अ स्टेम वेअर द लिव्स कम आउट इज अ बड. खोडाचा असा अग्रभाग जिथं पाने उगवतात आणि खोडाचा शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे लीफ. लीफ म्हणजे पान. पान म्हणजे आपल्याला माहिती आहे, द लीफ इज अ फूड फॅक्टरी ऑफ अ प्लांट, or we can say it is a kitchen of a plant where the food prepared and provided to all part of a plants with the help of the stem. With the help of the stem. खोडाच्या मदतीने ते पान काय आहे, तर पान ही काय आहे बघा, तर ती फूड फॅक्टरी आहे. प्लांट इज अ लीफ इज अ फूड फॅक्टरी or kitchen where the food prepared and provided to the rest of the part of the plant with the help of the stems. खोडाच्या मदतीने जे तयार झालेलं अन्न आहे ते इतर जे भाग आहेत वनस्पतीचे त्यांना पुरवले जातात. हे त्या लिव्सचं काम पण असतं. तर आपण जे आता पार्ट बघितले, स्टेम्सचे पार्ट बघितले, नोड, इंटर नोड, बड आणि लीफ. नोड म्हणजे काय बघा, अ पार्ट ऑफ अ स्टेम वेअर द लिव्स कम आउट ऑर द ब्रांचेस कम आउट. जिथून पाने आणि फांद्या फुटतात त्याला नोड म्हणतात. इंटर नोड, द पार्ट बिटवीन टू नोड्स इज कॉल्ड इंटर नोड. दोन नोडच्या मधला भाग. बड, अ टिप ऑफ अ स्टेम वेअर द लिव्स कम आउट. खोडाचा अग्रभाग की जिथं पाने फुटतात त्याला बड असे म्हणतात. लीफ, लीफ इज अ फूड फॅक्टरी, यू नो व्हेरी वेल. ओके, दीज आर द पार्ट ऑफ अ स्टेम. आता मी तुम्हाला एक छानसा व्हिडिओ दाखवतोय. तो व्हिडिओ तुम्ही पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल. Let us see. Here we have cut a branch of tree with flower, or you can say we take a small herb with a white flower. Now we place this branch in a beaker filled with water, and as you can see the water is red in color. This is due to the red ink drops added to the water. If we leave this beaker overnight, certain changes will take place. And what are these? Let us see. In the morning you will see there are certain red patches on the white flower, even on the stem. What happened? There are small tubes inside the stem which conduct the water, which is the colored water here, to the other parts of the plant, and hence this white flower has red spots on it, and same with the stem. So this is the way the stem conducts water and also the dissolved minerals in it to the other parts of the plant. Now you might be thinking, how are the leaves arranged on the stem? Here observe the stem, how it is holding the leaves. If you see, the leaves are spread out to get enough sunlight. And we all know the sunlight is required by the leaves to prepare food during the photosynthesis process. And how are the leaves attached to the stem? If we see, these are the nodes. These are the parts of the stem from which the leaves arise. And we call it node. See, here we have the node, and here too there is a node. And this is the distance between two nodes, and it is called internode. We also know that the stems holds the buds and the flowers. This is a bud. Now the question is, do all the buds blossom into flowers? The answer is no. Here, this is a bud which will blossom into flower. So, this is a floral bud. See, here is the bud which is present in the axil of leaf and the stem.
So this is the axil and it is present at the axil of leaf and stem. Hence, this bud is called axillary bud and it may change into a stem or into a leaf. Here there is a bud which grows on the topmost part of the stem and it is called terminal bud. You know, terminal bud increases the height of the plant or the stem, you can say specifically. What are the other uses of stem? In certain plants, the stem cutting can grow into another plant. So, stem cutting is the way by which plant multiplication takes place in certain plants, like in the case of rose and hibiscus. A stem cutting can grow into another plant. So remember children, what are the functions of stem we understood today? First, it holds the leaves and spreads them out to get sunlight. Secondly, it also holds the buds, flowers, fruits, etc.